नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट एक्झाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पोस्टमन MTSचा पेपर झालेला आहे, त्या पेपरचे क्वेश्चन बघणार आहोत. कशा प्रकारचे क्वेश्चन पडलेले आहेत परीक्षेला आणि त्याची उत्तर काय आहेत. जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमचा जर पेपर असेल 2-3 दिवसामध्ये पुढच्या, तर तुम्हाला हे क्वेश्चन बघणं फार गरजेचं आहे. ते क्वेश्चन जर तुम्ही बघितले तर तुमचे कदाचित 10-15 मार्क वाचू शकतील. तर मित्रांनो, बघा व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. आणि तुम्हाला अशीच माहिती किंवा अशी माहिती परत मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका. तर बघूया आपण प्रश्न कसे आहेत ते. तर मित्रांनो बघा, पहिला क्वेश्चन असा विचारण्यात आला होता, भारतात स्पीड पोस्ट डाक सेवा विभागाद्वारे कधी सुरू करण्यात आली होती. त्याचं साल विचारलं होतं. त्यामध्ये काहीतरी ऑप्शन असतील, पण त्याचं बरोबर उत्तर बघा काय आहे. तर 1 ऑगस्ट 1986 साली भारतात स्पीड पोस्ट डाक सेवा सुरू करण्यात आली होती. हे त्याचं बरोबर उत्तर आहे. असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर बघा 1 ऑगस्ट 1986 हे बरोबर उत्तर आहे त्याचं, हा लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन असा विचारण्यात आला होता, पोस्टद्वारे पेमेंटची सेवा कधी सुरू करण्यात आली होती. पोस्टद्वारे म्हणजे आपण पैसे पाठवतो, तर पैसे पाठवण्याची सेवा पोस्टामध्ये कधी सुरू करण्यात आली होती. तर ती आली होती 25 जून 2006ला. 25 जून 2006ला पोस्टद्वारे पेमेंटची सेवा सुरू करण्यात आली होती. पुढचा क्वेश्चन असा विचारण्यात आला होता, बॉम्बे पोस्ट ऑफिसची सुरुवात कधी झाली होती. बॉम्बे पोस्ट ऑफिस आहे, त्याची सुरुवात कधी झाली होती. तर त्याचं साल आहे 1794. 1794ला बॉम्बे पोस्ट ऑफिसची सुरुवात झाली होती. बघा 1794 म्हणजे जवळजवळ भरपूर वर्ष अगोदरचा, म्हणजे इंग्रज भारतात आले त्याच्याही अगोदरचा कालावधी हा. तर त्यावेळेस बॉम्बे पोस्टची सुरुवात झाली होती. तर हे कारण लक्षात ठेवा, भरपूर अगोदर आहे, त्यामुळे तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही 1800 काहीतरी लिहिताल किंवा 1900 लिहिताल भारत स्वतंत्र झाल्यानंतर, पण त्याचं उत्तर बरोबर आहे 1794. पुढचा क्वेश्चन बघा, जागतिक टपाल दिन कधी साजरा केला जातो. असा प्रश्न आला होता, जागतिक टपाल दिन. तर त्याचं बरोबर उत्तर आहे 9 ऑक्टोबर रोजी. 9 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि अशाच दररोजचे अपडेट मिळवण्यासाठी आणि MTS पेपर आहेत ते प्रत्येक शिपला कोणते कोणते प्रश्न आले आहेत विचारलेले आहेत ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण या चॅनलवर सगळे क्वेश्चन अपडेट करणार आहोत, जेणेकरून तुम्ही परीक्षेला जायच्या अगोदर बघितले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो बघा, पुढचा क्वेश्चन काय विचारण्यात आला होता, तर तो होता, टपाल सेवा जनतेसाठी कधी खुली करण्यात आली होती. टपाल सेवा जनतेसाठी कधी खुली करण्यात आली होती. तर त्याचं बरोबर उत्तर आहे 1774मध्ये. 1774मध्ये टपाल सेवा जनतेसाठी खुली करण्यात आली होती. आणि बॉम्बे पोस्टची सुरुवात कधी केली होती तर 1794, म्हणजे दोघाचं वर्ष 1700 आहे. तर 1794 आणि 1774 ह्यामध्ये जवळजवळ साम्य आहे थोडंसं, पण ते तुमच्या लक्षात राहण्यासारखं आहे, जम्बलिंग होऊ देऊ नका. बॉम्बे पोस्टची ऑफिसची सुरुवात 1794 झाली होती आणि जनतेसाठी कधी खुली करण्यात आली त्या भाषेवर तर 1774, म्हणजे 20 वर्षाचा फरक आहे त्यामध्ये. तर पुढचा क्वेश्चन बघा, डाक विभाग हा भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाच्या अंडर येतो किंवा कोणत्या मंत्रालयाच्या अभ्याखाली येतो. तर तो आहे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय. बघा, डाक विभाग हा माहिती आणि तंत्रज्ञान आपलं मंत्रालय आहे, त्यांच्या अंडर येत असतो. पुढचा क्वेश्चन होता, पहिली भारतीय हवाई टपाल वाहतूक सुरू करण्याचे श्रेय कोणाला जाते. बघा, पहिली भारतीय हवाई टपाल वाहतूक सुरू करण्याचे श्रेय कोणाला जाते. तर त्याचं बरोबर उत्तर आहे हेनरी बकवेल. हेनरी बकवेल याला जातं. कशाचं, तर पहिली हवाई भारतीय टपाल सेवा सुरू करण्याचं. पुढचा क्वेश्चन असा होता, सरफेस एअर लिफ्टेड सेवा जगात किती देशात सुरू आहे. सरफेस एअर लिफ्टेड सेवा जगात किती देशात सुरू आहे. तर मित्रांनो, हे क्वेश्चन जवळजवळ फक्त एक्झामलाच बघायला मिळले असतील, तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये हे क्वेश्चन बघायला मिळणार नाही. त्यामुळे हे क्वेश्चन लिहून ठेवा कुठंतरी, किंवा आपल्या व्हिडिओ बघता बघता ते कुठंतरी नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जाताना त्याचा फायदा होईल. एकदा बघितलं तरी तुम्हाला ते लक्षात राहील. तर बघा, सरफेस एअर लिफ्टेड सेवा जगात किती देशात सुरू करण्यात आली होती. त्याला बरोबर उत्तर आहे 39 देशामध्ये, म्हणजे 39 देश सदस्य आहेत त्या सेवेचे. तर पुढचा क्वेश्चन आहे बघा, GPOचे पूर्ण नाव काय. GPOचे पूर्ण नाव काय. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये GPO असतो एक, तर त्याचं पूर्ण नाव काय, लॉंग फॉर्म काय. तर त्याचं नाव असतं जनरल पोस्ट ऑफिस. हा साधा क्वेश्चन आहे, पण बऱ्याच जणांच्या लक्षात येणार नाही, कधी पाहिलेला नसतो क्वेश्चन. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असतं हे GPO सेंटर, म्हणजे जनरल पोस्ट ऑफिस. पुढचा क्वेश्चन बघा, भारतात पहिल्या टपाल तिकिटाची सुरुवात कधी झाली होती. भारतात पहिल्या टपाल तिकिटाची सुरुवात कधी झाली आणि कुठे झाली होती. तर त्याचं बरोबर उत्तर आहे सिंध जिल्ह्यामध्ये झाली होती 1852ला. तर बघा, याचं बरोबर उत्तर, भारतात पहिल्या टपाल तिकिटाची सुरुवात कुठे झाली होती. तर ती झाली होती सिंध जिल्हा, म्हणजे सिंधुदुर्गमध्ये, आणि त्याची 1852मध्ये झाली होती. पुढचा क्वेश्चन बघा, भारतातील पहिले रंगीत तिकीट
कधी छापण्यात आले? भारतातील पहिलं रंगीत तिकीट कधी छापण्यात आले? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 1931 मध्ये भारतातील पहिलं रंगीत तिकीट छापण्यात आलं होतं. पुढचा क्वेश्चन आहे बघा, EFT म्हणजे काय किंवा त्याचा लॉंग फॉर्म काय? तर इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे इलेक्ट्रॉनिक पैसे पाठवण्याचं साधन. कॅश आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी इलेक्ट्रिक सिस्टीमद्वारे पाठवण्याचं साधन आहे म्हणजे EFT, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असे त्याला म्हणतात. पुढचा क्वेश्चन आहे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती कोण आहेत? जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती कोण आहेत? तर हे 2020चं विचारलेल्या लिस्टमधलं. तर त्याचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे एलन मस्क. त्यांची संपत्ती किती आहे? तर 127.9 अब्ज डॉलर एवढी त्यांची संपत्ती आहे. पुढचा क्वेश्चन बघा त्यांच्यावरच आहे, एलन मस्क कोणत्या कंपनीचे मालक आहेत? तर एलन मस्क हे टेस्ला इंक आणि स्पेसएक्स, टेस्ला इंक आणि स्पेसएक्स या कंपनीचे मालक आहेत. पुढचा क्वेश्चन बघा, अयोध्या येथील विमानतळास कोणते नाव देण्यात आले? अयोध्या म्हणजे उत्तर प्रदेश या ठिकाणी अयोध्या आहे आणि त्या ठिकाणी एक विमानतळ बांधण्यात आले. तर त्या ठिकाणात कोणतं नाव दिलेलं आहे? तर त्यामध्ये दिलेलं आहे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे अयोध्यातील विमानतळास दिलेले नाव आहे. पुढचा क्वेश्चन बघा, तर मित्रांनो पुढचा क्वेश्चन असा आला होता, पिनकोड म्हणजेच पिन आपण जो सांगी पिनकोड टाकतो म्हणजे काय? तो काय आहे? तर पिनकोड म्हणजे, तर बघा पिनकोड म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर, म्हणजेच पोस्टलचा P, इंडेक्सचा I आणि नंबरचा N असा पिनकोड तयार होतो. तो 6 अक्षरी असतो. पुढचा क्वेश्चन असा विचारण्यात आला होता, देशाच्या वेगवेगळ्या भागासाठी किती पोस्ट ऑफिस आहेत? देशाच्या वेगवेगळ्या भागासाठी किती पोस्ट ऑफिस आहेत? म्हणजेच देशात जे पोस्ट ऑफिस आहेत त्याचे किती भागामध्ये रूपांतर केलं आहे? तर त्याचे 8 भाग आहेत पोस्ट ऑफिस. देशातील पूर्ण देशातील म्हणतो आपण, तर त्याचे 8 भागामध्ये रूपांतर केलेलं आहे. त्यामध्ये प्रत्येक राज्य, प्रत्येक जिल्हा याच्यामध्ये असं डिवाईड केलेलं आहे. 3-3, 4-4 राज्यामध्ये एक पोस्ट ऑफिस असं म्हणजे डिवायडेशन केलेलं आहे. तर पुढचा क्वेश्चन असा आला होता, 9वा पोस्ट विभाग कशासाठी आहे? 9वा पोस्ट विभाग कशासाठी आहे? तर त्यामध्ये बरोबर उत्तर आहे आर्मी पोस्ट सर्व्हिस, म्हणजे आर्मीच्या लोकांसाठी हा 9वा पोस्ट विभाग आहे. पुढचा क्वेश्चन बघा, UPI म्हणजे काय? UPI म्हणजे काय? तर त्याचा लॉंग फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. युनिफाईड पेमेंट इंटरफेस हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब बटनावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशा व्हिडिओ ज्या पोस्ट ऑफिस संदर्भात आहेत आणि त्याच्या पेपरबद्दल आहेत MTSच्या ते तुम्हाला शोधावे लागणार नाहीत. ते तुमच्या नोटिफिकेशन बॉक्समध्ये त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार, ते तुम्हाला डायरेक्ट बघता येतील, तुमचा वेळ वाचेल. तर मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकाच व्हिडिओमध्ये भरपूर क्वेश्चन मिळवा जे क्वेश्चन विचारले गेले होते. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, जगातील सर्वात तरुण पंतप्रधान सना मरीन म्हणजेच फिनलँड यांच्या पार्टीचे नाव काय? म्हणजे फिनलँडचा पंतप्रधान आहे कोण? तर सना मरीन. तर यांच्या पार्टीचं नाव काय? तर त्याचं बरोबर उत्तर आहे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी. पुढचा क्वेश्चन बघा, जगातील सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक कोणत्या देशात आहेत? जगातील सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक कोणत्या देशामध्ये आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे चीन. जगातील सर्वात जास्त ज्येष्ठ नागरिक म्हणजे वयाने जास्त असलेले लोक सर्वाधिक कुठे आहेत? तर चीनमध्ये आहेत आणि भारत त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, केंद्रीय नवीन कर रचनेनुसार 2000. तर पुढचा क्वेश्चन बघा, केंद्रीय नवीन कर रचनेनुसार 2.5 लाख ते 5 लाखापर्यंतच्या रुपयाच्या उत्पन्नावर किती प्रतिशत कर लावण्यात आलेला आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर म्हणजे 5% कर लावण्यात आला. 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर त्याच्यावरती 5% कर लावण्यात येणार आहे. पुढचा क्वेश्चन बघा, माय सेडिसीस हार्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? माय सेडिसीस या हार्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे अरुंधती राय. मित्रांनो अरुंधती राय आहेत, या लेखकाची जेवढी पुस्तकं आहेत तेवढी तुम्ही त्या पुस्तकाचे नाव तुम्हाला लक्षात असू द्या, कारण या लेखकाची भरपूर पुस्तकं एक्झामला पडलेले आहेत. तलाठी भरती होते, तलाठी भरतीला सुद्धा या लेखकाचे पुस्तक पडले आहेत आणि त्याचं उत्तर अरुंधती राय होतं. पण त्या पुस्तकांची किंवा लेखकाने लिहिलेली पुस्तकं तुम्हाला माहीत असेल. तर राहिलेले क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो. ती व्हिडिओ थोड्या वेळातच पडेल 1-2 तासामध्ये. तर हे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा.